अल्पवयीन मुलीस अज्ञातानं फूस लावून पळून नेलं होतं। ही घटना 21 फेब्रुवारी रोजी घडली होती। या प्रकरणी सेलू पोलिसांनी कसोशीनं तपास करीत आरोपीस नाशिक येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या, तर मुलीला सुरक्षितरित्या तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं। किरण उर्फ सन्नी विष्णू पगारे, वय वर्ष 21, राहणार सामनगाव राजवाडा चौक, नाशिक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। 17 वर्षीय मुलगी पेपरला जाते असं सांगून शाळेत गेली होती। तिला अज्ञातानं फूस लावून पळविल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात आली होती। पोलिसांनी मुलीचे नातेवाईक, शाळेतील शिक्षक, मित्र, मैत्रिणींशी सखोल विचारपूस केली असता त्यामध्ये एक सन्नी नामक व्यक्ती हा नाशिकमध्ये मुलीला भेटायला यायचा अशी माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तपास पथक नाशिक येथे रवाना झाले। खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी किरण उर्फ सन्नीचा शोध घेत त्यास अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली। तपासात आरोपीची ओळख मुलीशी इंस्टाग्रामवरून झाल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी 11 रोजी सन्नीला अटक करून मुलीला पालकांच्या स्वाधीन केलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोयर, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुखसाना शेख यांनी केली।